तरी माकड 10-15 मिनिट झाले इथंच गुटमळा लागले. इथं सावली बघून झाडाखाली येऊन बसलेलं वाटतं. ही तर काय ओरिजिनल माकड आहे. ही बघा इकडे डुप्लिकेट माकड. नाही ना गे या बारक्याला काय तरी तू प्रश्न विचारत बसलेलं. मग नंतर इकडे सुन्या लय मोठं मन करून चहा प्यायला आणलेला. पद्धतशीर चहा बी घेतलेला. चहा ते पिलो. मग काय चहा ते पिऊन चाललेलो मी स्टेशनला, कारण तिकडे रोज आलता त्याला आणायला जायचं होतं. आणि इकडे तर काय ब्रिजचे काम चालू होतं भैया चौकात. आणि इथे स्टेशन पाशी येऊन थांबलो तर नाही इथं आहे तिथंच करायला लागलाय. दिसलं तर काय नाही मला. मग काय एक तासभर उडकून रुतक्या गावला शेवटी. तासभर हे नाही लगेच गावला. मग काय तिथनं घेतलो रुतक्याला घेऊन चाललेलो. आणि रुतक्याला कोणतं ट्रेनमध्ये गाठ पडलेलं त्यांना पण घेतलेलं हवं. त्यांना सोडला होतं. पेट्रोल टाकायला आलो तर काय गर्दी होती. काय पेट्रोल नव्हतं तरी बी टाकलं नव्हतं तसंच गेला पुढं. मग काय तिथनं शिवाजी महाराज चौकात आला हवं. आणि काय नंबर प्लेट बघावं थुकलं काय केले. मग काय पुढे जाऊन तिथं पेट्रोल टाकला हवं. आणि इथं काय तर लिहिलं तर बघा. आणि पेट्रोल वाले 50चं पेट्रोल टाका म्हणल्यावर 100च टाकाल ती पटकी जड बघितलं म्हणून बरं झालं, नाही तर अवघड होत होतं. मग काय तिथनं आलं पुणे नाकाला इथं संभाजी महाराज चौकात. आणि इकडे बाळ्यात जाताना रोडचं काम चालू होतं. ती चुकरून ठेवलेली ते सगळं. आणि हे बघा इकडे गाडी चालवत फोनवर बोलायला लागली. अरे फोनवर बोलायचं काय नाही रे, फक्त माझ्या गाडीवर दंड पडते त्याचा लय विषय मोठा आहे म्हणून मी तुला फोनवर बोलत नव्हतं जाऊन. कौन है ये लोग, कहां से आते हैं? मग का नंतर इतर ओव्हनकडनं पाण्याची बॉटल घेतलो आणि पाणी पिलो. ब्लॉग आवडला असेल लाईक फॉलो कमेंट शेअर नक्की करा. धन्यवाद.